नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून त्यावर नक्की आपली प्रतिक्रिया कळवा. आपली एक प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या 1 ते 2 वर्षापासून तीव्र झालेला आहे. यापूर्वीही 25 ते 30 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज लढत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण हवं आहे. यासाठी गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने कोटीच्या घरामध्ये मराठा समाजाने शांततेमध्ये मोर्चे काढले आणि सरकारकडे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी केली. मात्र शिंदे सरकारने मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊनही मराठा समाजाला सरसकट असे आरक्षण दिले नाही. 10% आरक्षण देऊन मराठा समाजाची बोळवण केली. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज पुन्हा आरक्षणापासून वंचित राहिला. मात्र ज्या काही अगोदरच्या सवलती होत्या त्याही काही प्रमाणात बंद झालेले आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे आणि असंतोष आहे. हे सुरू असतानाच गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आणि मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावं अशी एक जोरदार मागणी सुरू झाली. मात्र सरकार हे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मराठा समाजाची दुरवस्था झालेली आहे. शेतीमध्ये काही पिकत नाही आणि इकडे सुशिक्षित तरुणांची फौज वाढलेली असतानाच ते मोठ्या प्रमाणात या समाजात बेरोजगारी आहे. मुलांचे लग्न होत नाही आणि ही सर्व दुरवस्था असतानाच मराठा समाज हा आर्थिक परिस्थितीमध्ये खालावलेला आहे. काही एकराची जमीन आता कुटुंब विस्तार झाल्याने ती गुंठ्यावर आल्याची आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळते. मात्र सरकार या संदर्भात गांभीर्याने नाही. येत्या 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची इशारा देवेंद्र फडणवीस सरकारला दिलेला आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक आंदोलने केली, अनेक उपोषणे केली. मात्र सरकारने तुम्हाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन देत ही उपोषणं सोडवली गेली आणि मराठा समाजाचा एक रेटा असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी ही उपोषणे मागे घेतली आणि आता 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा महायुती सरकार बहुमताने सत्तेत आलेलं आहे. आता तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण भाजपचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि येथेही भाजप महायुती सरकार बहुमताने आलेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे ही मराठाच्या आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारमधील 2 उपमुख्यमंत्री हे मागणी करू शकतात आणि या संदर्भात कायदा आणायचा असाल
तर तो आणून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात अशी परिस्थिती आहे. मात्र दुसरीकडे OBC मधूनही मराठा समाजाला सगट आरक्षण देऊ नये अशी काही OBCच्या नेतृत्वाचा विरोध होत आहे. कारण त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे आणि तो साधण्यासाठी ते संपूर्ण OBC समाजाला आणि मराठा समाजाला वेठीस धरून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आपल्याला गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून दिसते. मराठा समाजाला OBCमधून सरसगट आरक्षण दिले जाऊ नये अशी सर्वसामान्य OBC समाजाची मागणी नाही. मात्र काही बोटावर मोजण्या एवढ्या ज्यांना OBC समाजाचं नेतृत्व करून सरकारमध्ये लाभार्थी व्हायचंय अशाच लोकांनी OBC मधून मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ नये यासाठी मागणी लावून धरली असून ते या प्रकरणात राजकारण करत असल्याचे आपल्याला गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून दिसून येते. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आतापर्यंत हजारो तरुणांनी यामध्ये वयोवृद्धापासून तर 15 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आत्महत्याचा समावेश आहे. त्यांनी आम्हाला आरक्षण मिळत नसल्याने आम्ही फाशी घेत असून जीव देत असून असे आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेची प्रकरणे गेल्या 1.5 ते 2 वर्षात दररोज 2 ते 3 प्रकरण घडत असल्याचे आपल्याला वृत्तपत्रामध्ये पाहावयास मिळते. आणि ही मराठा समाजाची जी अवस्था झालेली आहे या संपूर्ण अवस्थेला सरकार जबाबदार असून मराठा समाजाला का आरक्षण दिले जात नाही असा एक सवाल उपस्थित होतो. संभाजीनगरात कालच पिसादेवी येथील एका युवकाने ज्याचं वय 35 ते 40च्या आसपास असेल त्यानेही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी जीव देत आहे असे लिहून सुसाईड नोटमध्ये त्याने आत्महत्या केली. हे असेच प्रकरण दररोज होत असून या संदर्भात महाराष्ट्र शासन मात्र सुस्त झाल्याचे आपल्यास पाहावयास मिळते. ते या संदर्भात पाऊल उचलतानाही दिसत नाही. मराठा आरक्षणाला द्यावं यासाठी सरकार पातळीवर सध्या तरी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पेटणार असल्याचे आपल्यास पाहावयास मिळते. कारण येत्या 25 जानेवारीपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. आणि हे प्रकरण महाराष्ट्रभर पसरण्याची शक्यता आहे. गावागावामध्ये मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पेटणार असल्याने या संदर्भात महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने योग्य ती भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. म्हणजे मराठ्यांच्या मुलांच्या आत्महत्या थांबतील. यामध्ये शेतकऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे. कारण शेतीमध्ये हवे ते उत्पन्न होत नाही. शेतकरी ही कर्जबाजारी झालेला आहे आणि यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण जास्तीचं आहे. हे सर्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेतील. त्यांनी यापूर्वीही
अनेक वेळेस आपल्या भाषणात जाहीर केलेले आहे, मराठा समाजाला जर कोणी आरक्षण देणार असेल तर ते मीच देईल. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना बहुमते सत्ता महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस या संदर्भात मराठा आरक्षणाच्या देण्यासंदर्भात योग्य ते निर्णय घेऊन मोदी शहा यांच्याकडे पाठपुरावा करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. आणि मराठा समाजातील ज्या दररोजच्या आत्महत्या आहेत त्या थांबतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही मराठा समाज देवेंद्र डोक्यावर घेऊन नाचेल असं एक स्टेटमेंट मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ते देतील अशी अपेक्षा करूया. आणि तुमच्याही प्रतिक्रिया या व्हिडिओवरती नक्की कळवा, कारण येत्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन होण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये सरकारने काय भूमिका घ्यावी हे तुमचं मत कॉमेंट्समधून नक्कीच कळवा. धन्यवाद. थांबतो.